बातमी नागपूरवरून येत आहे। नागपुरात मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चोरीला जात होत्या, त्यामुळे नागपूर पोलिसाच्या गुन्हे शाखेनं सापळा रचला आणि त्यात मोटरसायकल चोर सचिन अदगरी यात फसला। पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की सचिन एक चोरीची गाडी विकायला घेऊन येणार आहे। गुन्हे शाखा युनिट क्रमांक 3च्या टीमनं सचिनला ताब्यात घेतलं आणि विचारपूस केली असता त्यानं याची कबुली देखील दिली आहे। 10 ते 12 गाड्या त्यानं चोरल्या आहेत आणि त्या गाड्यांना वेगवेगळ्या ठिकाणी लपवल्या असल्याचंही त्यांनी उघड केलं आहे। पोलिसांनी सर्व गाड्या ताब्यात घेतल्या असून पुढील तपास पोलीस करत असल्याची माहिती या ठिकाणी मिळत आहे। आम्हाला आज माहिती मिळाली होती की सचिन अतकरी हा एक चोरीची गाडी विकण्याच्या तयारीत आहे। त्या अनुषंगाने मी ट्रॅप लावला व त्याला मालधक्का पोलीस स्टेशन गणेशपेठच्या हद्दीमध्ये आम्ही पकडलं। त्याच्याजवळ एक ऍक्टिवा गाडी होती, त्यावर त्यास विचारलं असं त्याने स्वतःची गाडी चोरीची असल्याचे सांगितले। शहानिशा असं नमूद गाडीबाबत गणेशपेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल होता। त्याची डिक्की चेक केली असता त्यामध्ये अशा बऱ्याचशा चाब्या आढळून आल्या। त्याबाबत त्याला विचारपूस केली असं त्याने सांगितले की मी इतरही गाड्या चोरलेल्या आहे व वेगवेगळ्या 2 ठिकाणी मी सदरच्या गाड्या ठेवलेल्या आहे। तर त्या अनुषंगाने त्या ठिकाणाहून आम्ही त्याच्या जवळपास अजून 11 गाड्या म्हणजे 1 + 11 एकूण 12 गाड्या आम्ही त्याच्याकडनं रिकव्हर केलेल्या आहेत। सगळ्यांचे वेगवेगळ्या पोलिसांना गुन्हे दाखल आहेत। पुढील तपास चालू आहे। आरोपी जो आहे तो जुनाच आहे, त्याच्यावर याच्या अगोदर वाहन चोरीचे 3 गुन्हे दाखल आहेत। जवळपास 10 लाखाचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे। आमचे माननीय डिटेक्शन श्री माकणकर साहेब, ACP श्री पाटील साहेब, आमचे PSI काटोके आणि आमची टीम सर्वांनी याच्यात परिश्रम घेतलेले आहेत व नमूदचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे। आजच आम्ही सगळी माहिती घेतली व आजच आम्ही त्याचे सगळे गुन्हे डिटेक्ट केले आहेत।